विठ्ठला, ओळखलास का? मी तुझाच वारकरी. माझ्या घरात अडचण असून सुद्धा कधीच चुकली नाही वारी. मायबाप विठ्ठला, तुझ्याशी बोलायचं होतं. मायबाप विठ्ठला, तुझ्याशी बोलायचं होतं. माझे काही प्रश्न तुझ्या पुढे मांडायचे होतं. यामध्ये संवाद तुझा आणि माझा असेल. विठ्ठला, यामध्ये संवाद तुझा आणि माझा असेल. इतरांनी मध्ये पडू नये हीच माफक अपेक्षा असेल. आता तुझ्या मानाच्या पूजेसाठी पैसेवाले आणि सत्तावाले येतील. पैसे देऊन काही VIP दर्शनही घेतील. अरे पण हे सगळं तुला मान्य आहे का? तुझे दर्शन पैशाने विकत घेतात हे बरं आहे का? आम्हामुळेच तर तुला किंमत आहे रे. आम्हामुळेच तुला किंमत आहे हे लक्षात असू दे. कष्टकरीच तुझा वारकरी हे ध्यानी असू दे. पावसाने पिकाचा नाश केला तरी खचलो नाही. यावर्षी पावसाने पिकाचा नाश केला तरी खचलो नाही. सोनं गहाण ठेवलं पण वारी कधी चुकवलो नाही. बियाणे महाग झाली यंदा. विठ्ठला, बियाणे महाग झाली यंदा, पण हमी भाव मिळाला नाही. मात्र पोरांसाठी तुझी पंढरी काही सुटली नाही. म्हणे चंद्रभागा दूषित होत आहे. विठ्ठला, म्हणे चंद्रभागा दूषित होत आहे. खरं आहे का? खराब पाणी त्यात सोडतात म्हणे, हे बरं आहे का? यावर्षी वारीला जरा लवकर येईन म्हणतो. जरा 2-4 प्रश्न तुलाही विचारीन म्हणतो. विठ्ठला, माझ्या ओटी सदैव तुझाच नाम, बाकी कुणी नाही. विठ्ठला, माझ्या ओटी सदैव तुझाच नाम, बाकी कुणी नाही. वारी विना माझं संसारात मन रमत नाही. पण खरं सांगू, तुझ्या विना आता जगायला शिकीन म्हणतो. हो विठ्ठला, खरंच तुझ्या विना आता मी जगायला शिकीन म्हणतो. आणि वावरातच हिरवा विठ्ठल उभा करीन म्हणतो. वावरातच हिरवा विठ्ठल उभा करीन म्हणतो. रामकृष्ण हरी.